जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार विधानसभा मतदारसंघ 03 अनुसूचित जमाती मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। नंदुरबार विधानसभा मतदारसंघ 03 अंतर्गत 10 नोव्हेंबर 20 रोजी मतदान यशस्वीरित्या पूर्ण पार पडले आणि आता 10 ते 20 नोव्हेंबर 2024 शनिवार रोजी तमाम जनतेला उत्सुकता लागलेल्या निकालाची मतमोजणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदान झाल्यानंतर सर्व मतदान संयंत्रे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात कडेकोट बंदोबस्तात बंदिस्त करण्यात आले असून 10 नोव्हेंबर 23 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्या दृष्टीने वखार महामंडळ येथे योग्य ती मांडणी करण्यात आली असून वेळोवेळी मतमोजणीची आकडेवारी प्रसार माध्यमांना प्रसारित करण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे। सदर मतमोजणीला विशेष कर्मचारी अधिकारी नियुक्त केले असून एकूण 367 ईव्हीएमची मतमोजणी करण्यासाठी 14 टेबल आणि त्या टेबलवर प्रत्येकी 3 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। तसेच टपाली मतदान मोजणीसाठी एकूण 8 टेबल आणि त्यावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। सैनिक मतदान मोजण्यासाठी 2 टेबल नियुक्त केलेले आहेत। एकूण 367 मतदान केंद्रावरील मतांची मोजणी होणार असून साधारणपणे 11 टेबलवर 26 मतमोजणीच्या फेऱ्या होतील व 3 टेबलवर 27 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत। साधारण प्रत्येक मतमोजणीला 20 ते 25 मिनिटे कालावधी लागणार आहे। संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर निकाल माननीय निवडणूक निर्णय अधिकारी हे जाहीर करतील। प्रत्यक्ष मतदान मोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी पहाटे 6 वाजताच त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले आहे। तसेच सदर वखार महामंडळात प्रचंड कडेकोट पोलीस आणि राखीव दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रक्रियेवरती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलथे, जगदीश भरकर, जयवंत ओगले तसेच निवडणूक नायब तहसीलदार अजित शिंत्रे आणि तांत्रिक बाबी नियंत्रणासाठी नेटवर्क इंजिनियर श्रीराम पाटील, किशोर पेटकर व संदीप वाडिले आदी अधिकारी कार्यरत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।